आज मी बाप्पाचे धन्यवाद मानायला आली आहे। तर नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही एका लग्नासाठी म्हणून रत्नागिरीला आलो आहोत। आता रत्नागिरीला आलोय आणि आपल्या गणपतीपुळ्याच्या बाप्पाचं दर्शन घेणार नाही असं कसं शक्य आहे। त्यामुळे आम्ही लगेच गणपतीपुळे गाठलं, मंदिरात गेलो आणि नशीब बघा, आज जास्त मोठी लाईन नव्हती। लाईन अगदी पटापट पुढे सरकत होती। घड्याळात बघितलं तर बरोबर 12 वाजले होते आणि तुम्हाला माहीतच आहे ही वेळ असते बाप्पाच्या दुपारच्या आरतीची। आम्ही अगदी बरोबर आरतीच्या वेळेला मंदिरात पोहोचलो। बाप्पाची खूप छान आरती पाहता आली, अगदी मन भरून दर्शन झालं। त्यानंतर बाप्पाचा मस्त प्रसाद घेतला आणि आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यावर ठरवलं की थोडे छान छान फोटो काढूया, पण बाप रे, बाहेर इतकं कडक ऊन होतं की विचारू नका। मग मी गेले समोरच असलेल्या आपल्या लाडक्या उंदीर मामाकडे। तुम्हाला एक सिक्रेट सांगते, मागच्या वेळी जेव्हा मी इथे आले होते ना, तेव्हा उंदीर मामाच्या कानात मी एकच गोष्ट मागितली होती की मला खूप चांगला लाईफ पार्टनर मिळू दे, आणि बाप्पाने माझी ती इच्छा ऐकली आणि मला सागरसारखा छान जोडीदार मिळाला। म्हणूनच आज मी उंदीर मामाच्या कानात काही मागायला आले नाही, तर फक्त त्याचे आणि बाप्पाचे मनापासून धन्यवाद मानायला गेले होते। आणि दर्शन घेऊन निघताना आणखी एक भारी गोष्ट झाली, मला आपले काही सबस्क्रायबर भेटले तिथे। त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या, मस्त फोटोज काढले आणि तुमचा असा सपोर्ट बघून खरंच मला खूप छान वाटतं। तर असा होता आमचा बाप्पाच्या दर्शनाचा आजचा दिवस। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।